जय हिंद दर्शकों, अचलपुर प्रभात में आपका स्वागत है। अचलपुर कृषि उत्पन्न बाजार समिति में अनाज मंडी के टीन शेड के नीचे कंक्रीटीकरण हेतु भूमि पूजन संपन्न। अचलपुर स्थित कृषि उत्पन्न बाजार समिति में अनाज मंडी के टीन शेड के नीचे कंक्रीटीकरण कार्य का भूमि पूजन बड़े ही विधिवत ढंग से संपन्न हुआ। ये कंक्रीटीकरण कार्य इसलिए भी किया जा रहा है क्योंकि पूर्व में मंडी के अंदर वर्षा का पानी रिसने से किसानों के अनाज को नुकसान पहुंचता था। इस समस्या को दूर करने और किसानों के माल की सुरक्षा सुनिश्चित करने के उद्देश्य से बाजार समिति तथा संचालक मंडल ने कंक्रीटीकरण करने का निर्णय लिया। इस भूमि पूजन समारोह के अध्यक्ष माननीय खासदार श्री बलवंत भाऊ वानखेड़े, सांसद अमरावती लोकसभा, इस अवसर पर श्री अनिरुद्ध यानी बबलू भाऊ देशमुख, माजी अध्यक्ष जिला परिषद अमरावती सौ प्रतिभाताई प्रशांतराव ठाकरे सभापति व अमोल भाऊ चिमोटे उपसभापति सहित संपूर्ण संचालक मंडल की उपस्थिति रही। सभी मान्यवरों के कर कमलों से भूमि पूजन संपन्न हुआ। आमंत्रित अतिथियों का स्वागत एवं सत्कार समारोह बाजार समिति के सभागृह में आयोजित किया गया था। कार्यक्रम का मंच संचालन श्री सुधीर भाऊ राहटे ने किया। किसानों के हित को ध्यान में रखते हुए किया जा रहा यह कंक्रीटीकरण भविष्य में मंडी परिसर को और अधिक सुरक्षित व उपयोगी बनाएगा। ये कुछ तस्वीरें हैं जो आप स्क्रीन पर देख सकते हैं। ये बाजार समिति के भूमि पूजन की ही तस्वीरें हैं जहां कंक्रीटीकरण करने के हेतु भूमि पूजन पहले किया गया और ये भूमि पूजन बड़ी ही विधिवत तरीके से हुआ, जहां संपूर्ण संचालक मंडल भी उपस्थित रहा और इसके पश्चात ही जितने भी आमंत्रित अतिथि हैं उनका स्वागत सत्कार भी किया गया। और स्वागत सत्कार का जो समारोह है वो बाजार समिति के सभागृह में आयोजित किया गया, जहां सभी अतिथि गणों का स्वागत किया गया। बाजार समिति के सभागृह की भी कुछ तस्वीरें हैं जो आपको स्क्रीन पर हम इस वक्त दिखा रहे हैं। ये है बाजार समिति का सभागृह जहां पे आमंत्रित अतिथि गणों का स्वागत सत्कार समारोह रखा गया था, जहां पे अतिथियों ने अपने विचार व्यक्त किए इस भूमि पूजन को लेकर, कंक्रीटीकरण को लेकर। क्या कुछ उन्होंने कहा ये हम आपको थोड़ी देर में दिखाएंगे। ये किसानों के हित को ध्यान में रखते हुए किया जा रहा है कंक्रीटीकरण, जो कि भविष्य में मंडी परिसर को और भी अधिक सुरक्षित बनाएगा, उपयोगी बनाएगा। समारंभ करायचा होता त्याकरिता माननीय श्री बबलू देशमुख, अध्यक्ष काँग्रेस कमिटी, उत्तर जिल्हा काँग्रेस कमिटी तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या हस्ते आपण केलेला आहे। आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय श्री बलवंत वानखेड़े। 2 वर्षे आधी त्या बाजार समितीमध्ये आमचे नेते तथा सहकार्याचे सर्व माननीय श्री बबलू देशमुख यांच्या नेतृत्वात आपण बाजार समिती निवडणूक लढवली होती आणि यामध्ये 18 पैकी 14 संचालक आपल्या आले होते। मध्यंतरीचा थोडाफार भाग वगळता भाऊंनी अनेक वेळा आमच्या मिटिंगा घेतल्या आणि शेतकऱ्यांचा केंद्रबिंदू ठेवून विकास कामं झाली पाहिजे हा त्यांचा अट्टास होता आणि आज त्याच गोष्टीने आज त्या कामाचा शुभारंभ केला। तर आपण पाहिलं 26 एकराचा हा क्षेत्र आहे आणि जो जेवढा अन्य चिन्ह आपल्या अचलपूर तालुक्यात असेल तो आपल्याला भागाला लागून जो मेळघाट आहे, त्या मेळघाट भागामधला सुद्धा इथं माल येतो आणि मध्य प्रदेश मधला सुद्धा भाग येतो। मध्य प्रदेश मधला भाग 4 कोटी सोयाबीनचा एक कास्तकारचा आणतो, त्या 4 कोट्यासोबत त्याची बायको, त्याचं मुलं आणि सर्व परिवार इथे विकायला येतो। अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहे। कधी कधी इतकी वेळ होते इथं आम्हाला बाजार समितीला ते राहण्याची आणि जेवणाची सुद्धा व्यवस्था करावी लागते। इथं अडते व्यापारी आहेत त्यांचे सुद्धा आभार मानले पाहिजे, कारण की मला वाटते जिल्ह्यात एकमेव समिती अशी आहे तिथं माल झाल्यानंतर 15 मिनिटात चुकारा दिला जातो आणि हे संबंध कायम ठेवून त्यांचा आदिवासी बांधवांचा विश्वास संपादन करून अनेक वर्षापासून आपली बाजार समिती कार्य करत आहे। आपल्या बाजार समितीमध्ये आपलं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी झालेला माल आपण मीडियावर अनेक बाजार समित्यामधल्या पाहत असतो की बाई या सोयाबीन वाईट केलं किंवा आपण भूमिपूजन केलं आहे। कंक्रीटीकरण म्हणजे शेतकऱ्याचा दानाही वाया गेला नाही पाहिजे हा त्यामागचा मुख्य हेतू आहे। आणि आपण आपला शेतकरी, संचालक मंडळ, अडते व्यापारी यांनी सर्व मिळून इथं माझा 7-8 वर्ष अनुभव आहे। तर कधी कोणती स्ट्राईक नाही, कोणत्या व्यापाराचं भांडण नाही किंवा संचालक मंडळ सुद्धा किंवा शेतकऱ्यांची कोणती तक्रार नाही, असं आपण
प्रयत्न करतोय. यावर्षी आपण लवकरात लवकर शेतकरी गेला पाहिजे, घरी गेला पाहिजे माल विकून, म्हणून 8:30 वाजेपर्यंत चालू ठेवा किंवा शेतकऱ्यांना लवकर लवकर मोकळा करा हा सुद्धा प्रयत्न केलाय. याही पुढे भाऊ आम्ही आपल्या बाजार समितीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं जितका शेतकऱ्यांनी आपण जे सांगितलं शेतकरी केंद्र म्हणजे तुम्ही काम करा, असंच आम्ही त्या सभापती उपसभापती आणि सर्व संचालक मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला ग्वाही देतो आणि माझं थोडी शब्द संपवतो आहे. आपण उद्घाटन केलं आणि थांबलो आहे. आजच्या कार्यक्रमाचे ज्यांनी आज कार्यक्रमाचा शुभारंभ केला सिन्हाताई केला, त्यांचा सत्कार ते ज्येष्ठ संचालक श्री भैया पाटील लहानी करतील अशी त्यांना विनंती. यानंतर बबलू यांचे स्वागत श्री रवी पाटील करून सांगितलं. बाजार समितीच्या सभापती ठाकरे मॅडम यांचं स्वागत सारे मॅडम. भाऊ यांचं स्वागत श्री वानखडेकर कृष्ण. हा घेऊन गेलो. बाबूरावजी गावंडे यांचं स्वागत श्री राजीभाऊ जवंदाळकर कृष्ण. मी बबलू बोलण्याची विनंती करेन ज्याने आपलं 2 मिनिटात म्हणणं होतं. उपस्थित आणि यांचे खासदार माननीय बाबूरावजी वानखडे, जयपूर बाजार समितीचे सभापती ठाकरेताई, उपसभापती मोठे भाऊ, आमचे ज्येष्ठ आमचे आदरणीय माननीय राजाभाऊ जवलाकर, माननीय संचालक बाबूरावजी गावंडे, माननीय संचालक रवीभाऊ पाटील, आमच्या आदरणीय प्रेसिडेंट भाऊ वाटभाऊ भाऊ अग्रवाल साहेब, पाटील साहेब, आवाय पहिले फक्त मिटिंग येत बसत लागायचंच नाही. भैया साहेब, गायकवाड साहेब आणि जे संचालक अजिंक्य भाऊ, अनिल भाऊ आणि उपस्थित सर्व संचालक सुधीर भाऊ, प्रदीपराव, महाराज साहेब, तुम्हाला सर्वांचंच गाव लागेल. माननीय आदरणीय सर्व सहकारी मंडळी उपस्थित करेल. याची खुशी आहे की पहिल्यांदा काहीतरी आमच्या हाताने तिथं तुमच्या बाजार समितीत मी पूजन झालं. 2-2.5 वर्ष झाले बाजार समितीची निवडणूक झाली. निवडणुकीनंतर 2 महिन्यातच संपर्क झाल्यासारखं वाटायला लागलं. आता जेव्हापासून सभापती ठाकरेताई बसल्या तेव्हापासून जसं आपलंसं वाटायला नाही, तर मेहनत हवी करायची आणि काहीतरी कारणं करून वेगवेगळे राजकारण त्या बाजार समितीत होत आलं आहे.
आता 7-8 महिन्यापासून आमच्या ठाकरेताई बसल्या आणि सर्व संचालक मंडळ त्यांचं अभिनंदनही करावं वाटते आणि पुढच्या शुभेच्छा द्यावं. कारण ज्या झपाट्यानं जी डबगैस गेलेली, पदात कुठंतरी थांबलेली, पदात प्रशासक होते, प्रशासकाच्या काळात बराचसा भ्रष्टाचार या बाजार समितीत झाला. पण जेव्हापासून संचालक मंडळ आलं आणि ह्या 7-8 महिन्याचा कार्यकाळ सुरू झाला, या 7-8 महिन्यात मला वाटते बराचसा बदल ह्या बाजार समितीत तुम्ही लोकांना, सभापतींना आणि सभापतीच्या सर्व संचालक मंडळानं घडून आहे. प्रत्येकाच्या शेतकऱ्याला न्याय द्यायची भूमिका असेल, कर्मचाऱ्याला न्याय द्यायची भूमिका असेल, व्यापारी वर्गांना न्याय द्यायची भूमिका असेल, सर्वांना समान वागणूक द्यायची भूमिका असेल, हे सर्व त्या 7-8 महिन्यात तुम्ही लोकांनी केलं. म्हणून तुमचं सर्वात पहिलं मी अभिनंदन. कारण आधी बऱ्याचशा तक्रारी ज्या येत होत्या त्या शेतकऱ्यांच्या येत होत्या, काही व्यापाऱ्याच्या येत होत्या. छोट्या मोठ्या व्यापाऱ्याला बाजार समितीत कुठंतरी वाव नव्हतं. पण आता प्रत्येक छोट्यातला छोटा व्यापारी असला आणि मोठ्यातला मोठा व्यापारी असला तरी तुम्ही लोकांना न्याय द्यायची भूमिका घेतली. म्हणून आणखीन एकदा तुमचं अभिनंदन करतो आणि पुढचा कार्यकाळ असेच भूमिपूजन करत आणि बाजार समितीच्या नवलौकिक आपल्या अमरावती जिल्ह्यात नाही विदर्भात, महाराष्ट्रात गाजवा एवढ्या शुभेच्छा देतो आणि माझी 2 शब्द. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि श्री भाऊ वानकर यांना विनंती करतो त्यांनी आपलं बोलवत आहे. आज या भूमिपूजन समारंभाचे त्यांच्या हस्ते भूमिपूजन झालं. आपले सर्वांचे नेते, सहकार बँकेचे नेते, जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते आदरणीय देशमुख, त्याप्रसंगी या बाजार समितीचे सभापती आदरणीय उपस्थित सर्व संचालक मंडळ आणि आपण सर्व पदाधिकारी. खरं पाहता तर जिल्ह्यातील 2 नंबरची कृषी उत्पन्न बाजार समिती आहे. अमरावतीनंतर जवळपास 2च नंबर आहे आणि आवडच्या दृष्टीने सुद्धा खूप मोठी आवड या बाजार समितीला सातत्यानं असतो. विश्वासार्हता आहे. परंतु दोन्ही त्याचा उल्लेख केला की विश्वासार्हता टिकून ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे. संचालकांकडे येत असते, जात असते, त्याच्यामागे जे काही मेहनत करणारे असतात त्या मेहनत करणाऱ्यांच्या सोबत त्याचा जो दृष्टिकोन असतो तो दृष्टिकोन आपण सांभाळला पाहिजे. की संचालक मंडळ स्थापन करत असताना किंवा लढत असताना जे काही नेत्यांच्या डोक्यात असते की आपण बाजार समितीचं असं केलं पाहिजे, बाजार किंवा एखाद्या संस्थेचं असं भलं केलं पाहिजे, त्या दृष्टीने ते चालली पाहिजे. हीच फक्त अपेक्षा असते. काही गोष्टी त्याला चेक मिळतो, वाईट वाटतं साहजिक आहे, माझे दुःखही होते. परंतु जे काही संचालक मंडळ आहे त्या संचालक मंडळाला आपली संस्था आहे, आपली संस्था म्हणून जर काम केलं तर निश्चितच स्वतःसाठी आणि संस्थेसाठी आणि आपल्या नेत्यासाठी ती चांगली अतिशय महत्त्वाची बाब असते. म्हणून यानंतर मी विनंती करेन बाजार समितीची एकदम चांगली आहे, त्याच्यात एकवाक्यता असणं गरजेचं आहे. आमची जरी तुझी वाटत एकवाक्यता आहे किंवा दुसरे पेट्रोल तुम्ही बोला म्हणजे मोठा विकास केला. एक वेळा आम्ही बाजार समिती 15 वर्ष 18 वर्ष संचालक आलो बाजार समिती. त्यामुळे बाजार समितीने जवळून पाहते बाजार समितीचा सगळं अभ्यास आहे. म्हणून आपण एकवाक्यता ठेवून जे काही संचालक मंडळ असतील उपसभापती यांच्यासोबत राहून आणि नेत्याचं दृष्टीला सांभाळून केलं आणि निश्चितच प्रगती होत असते. प्रगती आपली झालेली आहेच, ही शंका नाही. म्हणून जसं म्हटलं की उत्तरोत्तर प्रगती व्हावी. भूमिपूजनाचा जो आज योग आपण जर विचार रक्कम नाही टाकली, विचार रक्कम काही हरकत नाही. चांगल्या आम्हाला अपेक्षा आहे की लाखात भूमिपूजन झालं पाहिजे, भूमिपूजन झालं पाहिजे. तर अजून पुन्हा भूमिपूजन समारंभासाठी आम्हाला संधी मिळाली की आपल्या संचालक मंडळाकडून आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद.
6:00चा आपला छोटेखानी कार्यक्रम होता. आपण सर्व इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल आपण सर्वांचे आभार मानतो. भाऊने यांनी खासदार साहेबांनी दोन्ही यांच्या या छोट्याशा कार्यक्रमाला वेळ देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली. पुढे यापुढे आपण म्हटल्याप्रमाणे नक्कीच कोणतीही भूमिका करू अशी ग्वाही देतो. आणि आपले तर सय्यद अली आले आहेत शेतकऱ्यावर 5 मिनिट 2 मिनिटं मागतात कविता होतं त्यांना आपण समजू आणि कार्यक्रम हा असा संपला असं ते. मेरा नाम सय्यद अली आहे आणि शेतकरी भावना आपल्या शेतकरी नाना प्रकारचे पिके फळभाज्या जमिनीतून मी काढतो. नाना प्रकारचे पिके फळभाज्या जमिनीतून मी काढतो. वारे भाती मताला मीठ वाढतो. साखरेची छोटी नसीब होते जेव्हा चटणीनं तोड माझा जाळतो. मनाशी विचारतो की उसाचा पिका मीच करतो. जो गोरगरीब अन्याय अत्याचार तो तंदनात जाळतो. गेल्यानंतर 13व्या दिवशी लोकांना तूप वाढतो. मनाशी विचारतो मी गाई म्हशीपासून दूध दुधातून तूप मीच काढतो. जिवंत असताना मोजके कपडे अंगावरती अत्पुदाराची राहते हलकीशी पांढी चादर आल्यावरती यह देह माझा संचार तुम्ही जाळतो. मनाशी विचारतो तुम्ही रेशमाचा पीक करतो. जो गोरगरिमा अन्यायाचा तो तंदनात जाळतो. मेल्यानंतर 13व्या दिवशी लोकांना तूप वाढतो. मनाशी विचारतो मी ते गाई म्हशीपासून दूध दुधातून मीच काढतो. जिवंत असताना मी माझ्या परिवाराला सुखी पाहिलेला नाही. हा मृत्यूनंतरही आपल्या परिवाराला सुखी पाहतो. मनाशी विचारतो की हा संचार माझ्या बाजूने राहतो. या जीवनात कित्येक उन्हाळे मी पाहिले. मी तर काहींचा जगतो मात्र डोळे माझे एवढेच आहे. जीवनातही सुख नाही मृत्यूनंतर सगळ्यात जिंदगीत सुख नाही. गरिबाचे पोटी जन्माला येणे याच्यासारखा जगात दुसरा कुठलाच दुःख नाही. एक विचार म्हणतो ना एक नाही. मानवा काय दिलंय तुला लोक स्वार्थांकार्या साथीने. मानवा काय दिलाय तुला लोक स्वार्थांकार्या साथीने. लहानाचा मोठा केला भारत का लागला लोक स्वार्थांकार्या साथीचे नाती कितीतरी बुद्धिमान मी कशाला नाराज माझ्या स्वार्थाचा मी जन्म घेतल्या कर्तव्यापेक्षा जास्त किंमत आपल्याला दोन स्वार्थापेक्षाची सुरुवातीपासून शेवटपर्यंत किंमत करण्याची एकाच जीवन जनतेसाठी प्रत्येक जण आपल्या हिताचे लावतो. जन्मापासून स्वार्थाची पाहिजे अंतिम क्षणी तुझ्या सोळाला तुझ्या जीवनाची जागा देणार आहे. तुझ्या चांगल्यावर त्यानंतर कोणीतरी घेणार जीवनाची वाट असेल तू त्यांच्यासाठी होणार आहे. ते तुला शिक्षण अनेक आले येणार समोर जेवढे जाणार आहे. तुझ्या सुंदर सुंदर अगदी किंवा केलंच तुला नाते होते सगळे सोयी खेळ आहे. खऱ्या वेळ आहे. संत महात्मा आग्रह होते दुसऱ्या वेळाचे मी सय्यद अली लोक स्वार्थ अहंकार यातून बळी सुटतो. शब्दात तुम्ही शांती प्राप्त करण्यासाठी होतो. मराठी पुन्हा कविता आणि पाण्यानं अशी बोला द्यायला पाहिजे. थोडं चांगला काळ चालतं आम्ही कसं आज के लिए इतना ही. आप देखते रहिए अचलपुर प्रभात समाचार जो सच बताए.